सोलापूर शहरात एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना कार्ड मशीनमध्ये अडकल्याचा फायदा घेऊन एका अज्ञाताने नागरिकाला मदतीचा बहाणा करत तब्बल 50,000 रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना पांजरापोळ चौक परिसरात घडली आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी संतोष बाळासाहेब पाटील वय 49 राहणार भारत माता नगर सोलापूर हे 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पांजरापोळ चौक येथील एटीएम मध्ये आपल्या पत्नीच्या नावाचे एटीएम कार्ड घेऊन पैसे काढत असताना त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले। त्याच वेळी तिथे हजर असलेल्या अज्ञात व्यक्तीने पाटील यांना मदत करण्याचे नाटक केले। त्या भामट्याने पाटील यांना एक चिठ्ठी दाखवली ज्यावर सिक्युरिटी गार्डचा फोन नंबर लिहिलेला होता। त्या नंबरवर फोन करून मदत मागण्यास सांगण्यात आले। संबंधित नंबरवर फोन केला असता 15 मिनिटात माणूस पाठवतो तोपर्यंत थांबा असे सांगण्यात आले। त्यानंतर मदतीचा बहाणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने गार्ड येण्यास उशीर लागेल तोपर्यंत तुम्ही तुमचे दुसरे काम उरकून घ्या असा सल्ला देऊन पाटील यांना तिथून पाठवून दिले। पाटील तिथून निघून जाताच त्या भामट्याने मशीनमध्ये अडकलेले एटीएम कार्ड लांबवले आणि त्याद्वारे 50,000 रुपयांची रोकड काढून पोबारा केला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार नोंदवली। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार परीठ हे करीत आहेत।